शेतकरी मित्रांनो, तुम्हीही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला देण्यात येणार आहे, त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या वितरणासाठी काय हालचाली या प्रशासकीय लेवलला सुरू झालेल्या आहेत, त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यामधून किती शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज देण्यात येतो, परंतु गेल्या 2-3 हप्त्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा डिले म्हणजे लेट होतोय पीएम किसान योजनेच्या हप्त्यांपेक्षा। आता तुम्हालाच माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या जो 23वा हप्ता वितरित झाला, तर तो 23वा हप्ता वितरित होण्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा देण्यात आला होता। त्यावेळेस जे फंड आहे कृषी विभागाकडे फंडच्या अभावी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा डिले म्हणजे लेट भेटला। त्यानंतर कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी स्पेशल जे लेखा शीर्षक असतं, म्हणजे ज्याच्यामधून योजनांसाठी फंड आणि निधी दिला जातो, तर ते स्पेशल लेखा शीर्षक हे उघडण्यात आलं। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या या योजनेचा राज्य शासन स्वतःचे वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत असतं। मागील हप्त्यांचे यशस्वी वितरण झाल्यानंतर आता राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट पाहत आहात। या आगामी हप्त्याबाबत प्रशासकीय पातळीवर काय हालचाली सुरू आहेत आणि तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याची अचूक आणि अद्ययावत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत 4 महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहेत। त्यात पहिली म्हणजे 9व्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी अद्ययावत म्हणजे अपडेट करण्याचे काम सध्या कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने सुरू आहे। त्यानंतर अपात्र मोहीम ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे किंवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही अशांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यानंतर वितरणाची शक्यता, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा ताळमेळ बसून आगामी काही महिन्यातच साधारण 4 महिन्याच्या सायकलनुसार हा हप्ता थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करण्यात येईल। त्यानंतर 12,000चा आधार राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळत असतो। या योजनेमुळे राज्यातील सुमारे 90 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांना वर्षात एकूण 12,000 रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत असतं। आता तुमच्या मनातला प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी? तर शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरणासाठी प्रशासकीय पूर्वतयारी सुरू झाली आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्य सरकार आता केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचेल याची काटेकोरपणे खात्री करत आहेत। यासाठी ई-केवायसी आणि लँड सीडिंग जमिनीच्या नोंदणीचे प्रमाणीकरण या 2 गोष्टींवर सर्वाधिक भर दिला जात आहे। आता तुमचे पैसे अडकू नयेत यासाठी तुम्ही 3 कामे आजच करायला हवी, ज्यात अनेकदा शेतकरी पात्र असूनही तांत्रिक कारणामुळे हप्त्यांपासून वंचित राहतात। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यात तुमच्या खात्यात विना अडथळा जमा व्हावा यासाठी खालील 3 गोष्टी तपासून घ्या। एक म्हणजे ई-केवायसी, तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करा आणि अधिकृत पोर्टलवर किंवा CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे। बँक खाते आणि आधार लिंक सोबत करा, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर पैसे हे जमा होतील। त्यानंतर तुमची लँड सीडिंग म्हणजेच तुमची फार्मर ID ही बनवून घ्या। जरी अजून फार्मर ID बनवली नसेल तर फार्मर ID आजच बनवून घ्या, जेणेकरून तुम्ही नमो शेतकरी योजनेमध्येही बसू शकाल आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेमधील देखील बसू शकाल। मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याबाबत ही अपडेट होती। राहिला प्रश्न पैसे कधी पडतील, तर तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुमचं पडू शकतात, कारण खरीप हंगाम आज जूनमध्ये सुरू होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची पूर्वतयारीसाठी राज्य सरकार हे 2,000 रुपयाची निधी किंवा आर्थिक मदत म्हणून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करू शकते।
अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं पेज फॉलो करायला किंवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.